तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार हाशिम मुसाचे हँडलर त्याला काश्मीरमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते। यासाठी ते त्यांच्या स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर मॉड्यूलचा वापर करू शकतात। हाशिम आणि त्याचे साथीदार त्यांच्या हँडलरशी संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न करतायत अशी माहिती ही सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांच्या माध्यमातून मिळते। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी हे पहलगामच्या 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरातच कुठेतरी लपलेत। ते दोन वेगवेगळ्या गटामध्ये विभागले गेलेत। त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू ठेवली आहे। दुसरीकडे 21 एप्रिलला हाशिम मुसा आणि त्याच्यासोबत हल्ला करणारे दहशतवादी बेसरांमध्येच उपस्थित होते का हे शोधण्याचा प्रयत्न ही तपास यंत्रणा करतायत। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कर कमांडर फारुक अहमद टिडवा यांना हाशिम मुसा आणि त्याच्या साथीदारांना जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षितपणे घुसखोरी करण्यास मदत केली होती। तर पहलगाममध्ये 22 तारखेला जो हल्ला झाला होता त्यामध्ये हे दहशतवादी नेमके कुठून आले असा सवाल उपस्थित केला जात होता आणि ते गेले कुठे हाही सवाल उपस्थित होत असतानाच तपास यंत्रणा जेव्हा तपास करतायत हा तपास जसा जसा पुढे जातोय त्यावरून आता ते सर्व स्पष्ट होताना दिसतंय। पिक्चर आता क्लिअर होताना दिसतंय। कोणी कोणी मदत केली होती, कशा पद्धतीने हे दहशतवादी पहलगामपर्यंत पोहोचू शकले आणि एवढा मोठा नरसंहार करू शकले त्याचा सगळं जी एक मोडस ऑपरेंडी आहे ती आता समोर येताना दिसते। तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतानं आक्रमक पवित्रा घेतलाय। भारताच्या या पवित्र्यामुळे पाकिस्तानची भीतीनं गाळण उडाली आहे। युद्धाच्या भीतीनं भयभीत झालेल्या पाकिस्तानची झोप उडालेली आहे। यातूनच पाकिस्तानच्या नेत्यांनी पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केली आहे। युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान भयभीत, पाकिस्तानची उडाली झोप, पाकिस्तानी नेत्यांच्या पोकळ धमक्या। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेत दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा चंग भारतानं बांधलाय। नवी दिल्लीत मंगळवारी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीतही लष्कराला दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाईसाठी सरकारनं फ्री हँड दिलाय। भारतीय सैन्य सुद्धा आपली सज्जता या निमित्तानं दाखवून देण्यासाठी उत्सुक आहे। सीमेच्या रक्षणासाठी आणि दहशतवाद्यांच्या विमोडासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे। भारताच्या या पवित्र्यामुळे पाकिस्तानची मात्र झोप उडाली आहे। पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरारनं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेत भारत पुढच्या 24 ते 36 तासात कारवाई करेल अशी भीती व्यक्त केली। Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours. दहशतवादाविरोधात भारतानं घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे आता पाकिस्तानचे राजकीय नेते उलटसुलट बरळू लागलेत। माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याची पोकळ धमकी दिली। अगर आज पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। तर मरियम यांच्या धमकीला उत्तर दिलं ते नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्लानी। भारतानं पाकिस्तानच्या आधीच अणु चाचणी केल्याचं म्हणत त्यांनी पाकिस्तानचे दातच घशात घातले। हम लोगों ने तो पूरा समर्थन प्रधानमंत्री को दे रखा है। उसके बाद तो हमारे साथ कोई सवाल होना नहीं चाहिए। प्रधानमंत्री जाए जाने जो काम करना वो करना है। सर, जिस तरह पाकिस्तान का कहना है कि हमारे पास न्यूक्लियर वॉरहेड है और इस तरह से वो कह रहे हैं, तो क्या लगता है? भैया हमारे पास भी न्यूक्लियर पावर है, उनसे पहले है। एकीकडे मरियम शरीफ यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले असताना बिलावल भुट्टो सुद्धा मागे नाही। सिंधू जलकराराला स्थगिती देण्याच्या भारताच्या निर्णयावरनं बोलताना ते चांगलेच बरळले होते। भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है,
सिंधु हमारा रहेगा, या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। केवळ मरियम नवाज आणि बिलावल भुट्टोच नाही तर पाकिस्तानचे इतर राजकीय नेतेही बाष्कळ वक्तव्य करण्यात मागे नाहीत। पाकिस्तानातील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद जई खान यांनी दरपोक्ती करत भारताला धमकवण्याचा प्रयत्न केलाय कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपह सलार आसिम मुनीर देगा। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला। याच दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासोबत त्यांच्या पाठीराख्यांना कायमचा धडा शिकवण्याची भारताची भूमिका आहे आणि भारताच्या याच भूमिकेमुळे पाकिस्तानची सध्या भयभीत अवस्था झाली आहे आणि पाकिस्तानचे राजकीय नेते तोंडाची वाफ घालवण्यात व्यस्त दिसतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पहलगाम हल्ल्यानंतर तपास सुरक्षा यंत्रणा आणखी सक्रिय झाल्या। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठकही सुरू आहे। NIA-CF जम्मू काश्मीर पोलिसांची ही बैठक होतीये। अन्य तपास आणि सुरक्षा संस्थांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा यामध्ये सहभागी झाले। दहशतवाद्यांच्या नेटवर्कचं विश्लेषण केलं जातंय। OGW कनेक्शनवर सुद्धा चर्चा होतीये। तर आजच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत थेट दिल्लीवरून जोडले गेले आहेत। प्रशांत, जेव्हापासून पहलगामचा हल्ला झाला आहे तेव्हापासून केंद्र सरकारकडून बैठकांचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि आज जी बैठक होती त्यामध्ये सुरक्षा यंत्रणा सुद्धा सामील असल्याचं कळत आहे। नेमकं कशा संबंधित चर्चा होऊ शकते? एक मोठी बैठक पहलगामात झाली। NIA-DGंनी बैठक सगळ्यांनी ही बैठक घेतली होती। जवळपास 3 तास बेसन घाटीमध्ये पूर्ण घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ही अत्यंत महत्वाची बैठक झाली। त्यामध्ये NIAचे अधिकारी, CRPFचे अधिकारी सोबतच जर बघितलं आपण जम्मू काश्मीर पोलीसचेही अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि गेल्या आठवड्याभर जी चौकशी करण्यात आली त्या संदर्भातला NIA टीमनी संपूर्ण अहवाल जो आहे DG यांना ब्रीफ केलेला आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्वाची बैठक नुकतीच संपलेली आहे जी म्हणावं लागेल। महत्वाचं म्हणजे सोबत जर बघितलं या निमित्ताने हे स्पष्ट होतं की सगळे ज्येष्ठ अधिकारी जे आहे या निमित्ताने लवकरात लवकर या संपूर्ण प्रकरणाला छेडा लागावा आणि पाकिस्तान ज्या पद्धतीने दावा करतं की आमचा याचा हस्तक्षेप नाही आहे तो पूर्ण त्याचा दावा करून टाकायचा यासाठी सर्व ते पुरावे एकत्र केले जात आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात NIAला मोठं यश आल्याची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या OGW अर्थात ओव्हरग्राऊंड वर्कर करून मिळालेल्या माहितीवरून मोठा खुलासा झालेला आहे। हल्ल्यापूर्वी दहशतवादी बेसरन व्हॅलीमध्ये उपस्थित होते। तसंच ते दहशतवादी 15 एप्रिलला पहलगामला पोहोचल्याचंही निदर्शनास आलंय। तर बेसरनसोबतच आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली या ठिकाणी सुद्धा दहशतवाद्यांनी रेकी केली होती। या ठिकाणी हल्ला होणार होता पण सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे तो टळला अशी ही माहिती आहे। तर सुमारे 20 OGW ओळखले गेलेत आणि अनेकांना अटक करण्यात आली आहे। त्यापैकी 4 ओव्हरग्राऊंड वर्कर्सना पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचं उघड झालंय। याशिवाय 3 सॅटेलाइट फोन वापरण्यात आल्याचेही पुरावे सापडलेले आहेत। त्यापैकी 2चे सिग्नल ट्रेस करण्यात यश आलंय। तर दुसरीकडे 2500 संशयितांपैकी 186 अजूनही पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग आला आहे। NIAचे प्रमुख सदानंद दाते बैसरन घाटीमध्ये गेले होते। NIAचे महासंचालक 3 तास बैसरन घाटीमध्ये होते। तर 3 तास तपासाची माहिती घेतल्यानंतर NIAचे महासंचालक CRPF कॅम्पमध्ये परतले। सूत्रांच्या माहितीनुसार NIA प्रमुखांनी घटनास्थळी सखोल पाहणी केली आहे। OGW नेटवर्क, कम्युनिकेशन, सिग्नल आणि दहशतवाद्यांच्या हालचालींवर प्रत्यक्ष माहिती घेतलेली आहे। या भेटीमुळे तपास आणखी वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे। काश्मीरच्या पहलगाम जवळील बेसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याची माहिती आहे।
सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टीम वापरली होती. ही प्रणाली सिम कार्ड शिवाय जवळपासच्या सर्व उपकरणांशी संपर्क साधू शकते. ही यंत्रणा अतिरेक्यांनी मेसेज आणि माहिती शेअर करण्यासाठी वापरली होती अशी माहिती आहे. यामधून 2 सिग्नल ट्रेस करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. तर ही प्रणाली अत्यंत गोपनीय स्वरूपाची आहे आणि दहशतवाद्यांमध्ये तिचा वापर वाढत असल्याचे संकेत तपास यंत्रणांना मिळाले. पहलगाममधील हल्ल्याचा राष्ट्रीय तपास संस्थेकडून तपास सुरू आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार हुरियत कॉन्फरन्सच्या विविध गटांवर आणि जमाते इस्लामीच्या समर्थकांवर जम्मू काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. कुपवाडा, होंदवाडा, त्याचबरोबर अनंतनाग, बंदीपोरा यासह 100 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर देशविरोधी साहित्य आणि डिजिटल पुरावे सापडलेले आहेत. हे पुरावे स्पष्ट करतात की बंदी असूनही या संघटनांनी दहशतवाद्यांसाठी ओव्हरग्राऊंड वर्कर नेटवर्क तयार करण्यास मदत केली होती. ते आता तपासातून समोर येऊ लागले.